गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज तुम्ही आम्हाला ट्रेडिशनल अटायरमध्ये पाहताय कारण आम्ही आलो आहेत तिरुपतीला. तर आज आमचं दर्शन आहे. आम्ही जाणार आहेत. आमचं दर्शन दुपारी 1 वाजता आहे. तर आम्ही आता तयार झालो आहेत. खाली आम्ही राहायला तिरुपतीमध्ये आहेत. तर आम्ही इथून वर जाणार आहेत, बरोबर. आणि खाली थांबलो होतो, आम्हाला वर नाही भेटलं हॉटेल. वर नाही भेटलं कारण आणि क्राऊड नाही आहे, पण आम्ही बुकिंग नव्हती केली त्याच्यामुळे आम्हाला वर नाही भेटलं. सो आता इथून ऑटो करून बसस्टँडला जाणे, बसस्टँडहून बस घेऊन वरती जाणे, राईट. मग त्यानंतर दर्शनाच्या लाईनला लागणे. तर हा आहे आजचा शेड्यूल. ओके. तर आम्ही जिथे थांबलोय इथे पद्मशाली भवन आहे. तर ते काहीच खूप साऱ्या रूम्स आहेत आणि असे 5 फ्लोअर्स आहेत. आणि आमची रूम तिकडं कोपऱ्यामध्ये आहे, ती लास्टून सेकंडवर. लिफ्ट येईल, आम्ही जातो आता. आपली अशी पहिली मंदिर ट्रिप असेल ना. टेम्पल. हां, असं फर्स्ट टाइम जातो आपण म्हणजे ट्रेडिशनल घालून वगैरे. तर लास्ट टाइम कधी पहिल्यांदा मंदिरात आलो होतो, त्याच्या आधी गणपतीला दिवाळीला घातलो. लग्न वगैरे ठीक आहे, हां लग्नात वगैरे ठीक आहे, पण असं देवासाठी वगैरे काही घालणं म्हणजे लास्ट टाइम दिवाळीला. हां. आणि ही फर्स्ट टाइम आहे आमची, म्हणजे आम्ही कुठे टेम्पलला जातोय दोघंच असं पूर्ण तयार होऊन. आणि मी खूप वर्षानंतर तिरुपतीला चाललो, ऑलमोस्ट 5 भेटलं आता आम्हाला. इथून आम्ही बस स्टँडला जातो. चला. ఎక్కడ కొండపై కాలాసరి కాదు మీరు పోయేది బస్ స్టాండ్ నుంచి కాణిపాకమా. फर्स्ट टाइम ऑटोमध्ये बसलो. बस स्टँडला जाते. కాళాశ్రీ అయితే ఆటోలోనే. हे तिरुपतीचं बस स्टँड आहे. आम्ही ऑटोमधनं उतरलो आणि बस स्टँडमध्ये वॉक करत जात होतो. तर तुम्हाला इथून सगळीकडे जाण्यासाठी बसेस भेटतील. बेसिकली तिरुमला किंवा जे नियर बाय स्टेट्स आहेत, रेणुगुंटा, बँगलोर वगैरे येण्यासाठी तुम्हाला इथेच यावं लागेल. तर हे बस स्टॉप आहे आणि तेवढ्यात आमच्यासाठी समोरून बस आली जी तिरुमला जात होती. तर ड्रायव्हरनी स्वतःच विचारलं वरती जात आहे का. तर आम्ही म्हटलो हो. तर मग आम्हाला लगेच आणि जागा पण होती गाडीमध्ये भरपूर, आम्ही जाऊन बसून घेतलं आणि चाललो गेलो पुढे. आणि तिकीट वगैरे काढायचं झालं तर जिथे आपण वरती चढतो म्हणजे अलिपिरी म्हणून आहे, तिथे जाऊन तुम्हाला तिकीट काढावं लागतं. आणि बसमध्ये कोणी कंडक्टर वगैरे नसतो तिकीट काढणारा, तर तुम्हाला उतरून स्वतःहून जाऊन तिकीट काढावं लागतं. तर हे असं आहे. आणि तिकिटाचं बोलायचं झालं तर 110 रुपये AC बसला तिकीट आहे आणि आय थिंक 90 रुपीज नॉर्मल बसला आहे. तर मी 2 वेचं तिकीट एकदाच काढून घेतलं कारण मला लगेच दर्शन करून रिटर्न यायचं होतं, त्याच्यामुळं मी ते पण तिकीट काढून घेतलं होतं. तर हे आम्ही वरती जातानाच. आता हळूहळू त्या मंदिराचा आवाज ऐकायला सुरू व्हायला. तुम्हाला बघा ऐकू येते का. लाईन 1 मध्ये होतोय आम्ही एंटर मंदिरामध्ये. आता नाही, मंदिराची एरिया. तर आम्ही आलो आहे आत्ता इथे तिरुमलाच्या शॉपिंग सेंटरमध्ये. खूप सारे दुकानं आहेत, खूप व्हरायटीज आहेत.
कसं वाटतंय? बघूया काय काही सामान घ्यायचं आहे गणपतीसाठी, बायकोला शॉपिंग करायची आहे त्याच्यासाठी. वरती तिरुमलामध्ये आल्यावर आपल्याला 2 बस स्टँड आहेत. तर इलेक्ट्रिक बसेसचं बस स्टँड वेगळ्या साईडला आहे. तर तिथून अराऊंड तुम्हाला 700 ते 800 मीटर वॉक करत जावं लागतं. तर आमचं दुपारचं दर्शन 1 वाजताचं होतं. तो आम्ही अराऊंड 12 वाजता आम्ही पोहोचलो वरती तिरुमलामध्ये. आणि तिथून वॉक करत करत आम्ही पुढे गेलो आणि थोडंफार खायचं होतं. तर आम्ही ऑन द वे ते पण खाल्ल्याच्यानंतर इथून आम्हाला जायचं होतं ATC सर्कलला. ATC सर्कल बेसिकली तिथून जे स्पेशल दर्शन आहेत 300 रुपीजवाले त्याची लाईन चालू होती. तर आम्ही तिथे पोहोचलो होतो ATC सर्कलला. आणि ATC सर्कलला पोहोचल्यावर आम्हाला तिथे खूप सारे काउंटर्स आहेत. बेसिकली तुम्हाला तुमचा मोबाईल आणि बॅग्स वगैरे सगळं जमा करावं लागतं. तर त्याच्यासाठी दर्शनाच्या अलीकडेच काउंटर्स आहेत. तर तुम्ही तिथे पण जमा करू शकता किंवा क्यूमध्ये लागल्याच्या नंतर पण तुम्ही तुमचा मोबाईल आणि बॅग्स जमा करू शकता. आणि ते नंतर तुम्हाला PSC काउंटर 1, 2 आणि 3 आणि 4 म्हणून आहेत. तिथून तुम्ही जेव्हा दर्शन करून बाहेर येताल त्यावेळेस तुम्हाला ते रिसीव करावे लागतील. तर ते तुम्हाला दिसून जाईल. आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे फ्री दर्शनासाठी आहे. तर आता आम्ही आमचं लगेज ठेवून टाकतोय मध्ये. फक्त काय घेणार आहोत आपण? तिकीट वगैरे घेणार आहोत आणि वॉलेट, बस. इथे काउंटर आहे, तिथं ठेवून टाक. हे माईक वगैरे सगळं चालत दर्शनाला. माहित नाही किती वेळ लागेल, 3-4 तास, 4-5 तास लागतात. आत्ता वाजलं आमचं 1 वाजताचं दर्शन आहे. तून 4 ते 5 वाजेपर्यंत आम्ही वापस येऊ, नंतर भेटू. ते आम्ही जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बॅक साईडला बसलो होतो आणि खूप सारे कबूतर्स इकडून तिकडून फिरत होते. ते आम्ही पाहत होतो, एन्जॉय करत. तास लागले आम्हाला दर्शनाला. 12ला मध्ये गेलो. मग मोबाईल वगैरे ठेवायलाच आम्हाला एक पाऊण तास गेला. नंतर मग दर्शनाला कंपार्टमेंटमध्ये बसलो. 3 तास तिथं बसलो, 2 ते 5. मग तिथून दर्शनाला 2 तास लागले. क्राऊड आहे आज? काल नव्हता, आज विकेंड असल्यामुळं काय माहिती. तिथे बसलो होतो आम्ही थोडा वेळ. आता खूप सुंदर झालं, खूप सुंदर दर्शन झालं आजचं. तर मी पण अराऊंड 4 वर्षाच्या नंतर आलो दर्शन, 5 वर्षाच्या नंतर. त्याच्या आधी पण एवढं छान दर्शन झालं नव्हतं, कारण दिसायचंच नाही. हाईट कमी होती, आता हाईट आहे ठीकठाक, त्याच्यामुळे दिसतं. खूप छान. मी कधी आले होते माहिती आहे? ह्याच्यासोबत आले होते लास्ट टाईम, पहिल्यांदा आले होते तेव्हा. आणि आत्ता आले ह्याच्यासोबत लग्न करून. पहिल्यांदा माझ्यासोबतच आले, लास्ट टाईम माझ्यासोबत. आवाज नाही येत. ह्याच्या पुढं कंटिन्यू माझ्यासोबतच येणार आहे, ऑप्शन नाही आता. असं चालू आहे. खूप थकलो होतो आम्ही चालून थांबून. आणि आम्ही एक चूक केली मोठी, पाण्याची बॉटलमध्ये घेऊन गेलो नाही. तुम्ही नका करू ती चूक, तू पण करू नको पुढच्या. तर आम्ही आता अजून रिटर्न जातो त्याच बसने. 10 वाजलेत, 11 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ. घरी जायला 12, 11:30. 11:30. आता कुठे चेकिंग वगैरे असतं? अशी बस आहे ही, इलेक्ट्रिकवाली आहे. सप्तगिरी एक्सप्रेस म्हणतात ना.
त्या हिल्सचं नाव सप्तगिरी हिल्स. सात हिल्स आहेत ना, म्हणून त्याला सप्तगिरी म्हणतात. उद्या कंटिन्यू करू. आजचा आम्ही आता इथं काहीच नाही. थकलो. भरपूर सारी शॉपिंग केली आहे. आपले स्टेप्स किती झालेत बघ बरं. मला कळणारच नाही ना, फोनच फोन नव्हतं नाही घेऊन आहे ना. गेलो. उद्या बघू. उद्या तुम्हाला दाखवतो किती सारे खूप साऱ्या गोष्टी घेतल्या. एक एक काढून दाखवतो. नाही, घरी गेल्यावर दाखव. ठीक आहे. चल. बाय. बाय. गुड नाईट. आजच्या दिवसासाठी